नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था 2 SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे तिसऱ्या धड्यातील किंवा तिसऱ्या अध्यायातील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असे सुद्धा ओळखतो, टिंबटिंब 1944 मध्ये साध्य झाले. ही जी संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची, ही कोठे 1944 मध्ये साध्य झाली. आपल्याकडे पर्याय आहे ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स, दुसरा आहे रायसेना हिल कॉन्फरन्स, तिसरा आहे क्योटो प्रोटोकॉल, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जी संकल्पना आहे किंवा याला स्थापन करण्याची जी संकल्पना आहे ही ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स इथे झालेली होती 1944 साली. म्हणून ऑप्शन ए ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे टिंबटिंब सदस्य देश आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे किती देश आहेत किंवा त्यांचे सदस्य देश किती आहेत? आपल्याकडे पर्याय आहे पहिला 180, दुसरा 190, तिसरा आहे 200 आणि चौथा आहे 220. जर इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांचे 190 सदस्य देश आहेत. म्हणून ऑप्शन बी 190 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. टिंबटिंब देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नवीनतम सदस्य बनला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा नवीनतम सदस्य म्हणजे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्सच्या संदर्भातला आहे, चालू घडामोडीतला. त्यामुळे आपल्याकडे पर्याय आहे अंडोराची रियासत, दुसरा आहे स्पेन, तिसरा आहे प्राग, चौथा आहे फ्रान्स. तर इथे आपण पाहिलं तर अंडोराची रियासत देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा नवीनतम सदस्य बनलेला आहे. म्हणून ऑप्शन ए अंडोराची रियासत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्पेन आणि फ्रान्सच्या मध्ये एक छोटासा देश आहे हा अंडोराची रियासत किंवा प्रिन्सिपॅलिटी ऑफ अंडोरा असं सुद्धा त्याला म्हणता येतं. म्हणून ऑप्शन ए अंडोराची रियासत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. परत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फक्त टिंबटिंबला कर्ज देते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फक्त टिंबटिंबला कर्ज देते. आपल्याकडे पहिला पर्याय आहे खाजगी क्षेत्राला, दुसरा आहे सरकारला कर्ज देते, तिसरा आहे नागरी समाजाला कर्ज देते आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फक्त आणि फक्त जे त्यांचे सदस्य बनलेले देश आहेत त्या सदस्यांच्या सरकारांना कर्ज देते. म्हणून ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फक्त सरकारला कर्ज देते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची उद्दिष्टे आहेत? आपल्याला त्यांची उद्दिष्ट सांगायची आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची. आणि आपल्याकडे पर्याय आहे आर्थिक सहकार्य करणे, दुसरा आहे विनिमय स्थिरतेचा चालना द्या त्याच्या संदर्भात, चौथा आहे विनिमय नियंत्रण दूर करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणत्या गोष्टी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची उद्दिष्ट आहेत, तर खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी ह्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उद्दिष्ट आहेत. म्हणजेच आर्थिक सहकार्य करणं, विनिमय नियंत्रण दूर करणं, विनिमय स्थिरतेची चालना देणं. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची उद्दिष्टे आहेत? सेम प्रश्न आहेत पण पर्याय जे आहेत आपल्याकडे ते दुसरे आहेत. इथे पहिला पर्याय आहे बहुपक्षीय व्यापार आणि पेमेंट स्थापित करणे, दुसरा आहे अडथळे दूर करून व्यापारास प्रोत्साहन देणे, तिसरा आहे BOP ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो त्याच्यातलं असंतुलन दूर करणे किंवा काढून टाकणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे जे तिन्ही पर्याय आहेत म्हणजेच बहुपक्षीय व्यापार आणि पेमेंट स्थापित करणे, अडथळे दूर करून व्यापारास प्रोत्साहन देणे आणि बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जे असंतुलन असतं ते दूर करणे, या तिन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उद्दिष्ट आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर पाचव्या आणि सहाव्या प्रश्नामध्ये आपण 6 महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पाहिलेले आहेत. ते आहेत आर्थिक सहकार्य करणे, विनिमय स्थिरतेची चालना देणे, विनिमय नियंत्रण दूर करणे, त्याच्यानंतर बहुपक्षीय व्यापार आणि पेमेंट स्थापित करणे, अडथळे दूर करून व्यापारास प्रोत्साहन देणे आणि
बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला आपण BOP म्हणतो त्याच्यात आढळलेलं असंतुलन हे त्याला दूर करणे, हे आपल्याकडे 6 महत्त्वाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला समजलेले आहेत. त्याच्यानंतर 7वा प्रश्न देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट काय आहे त्याच्या संदर्भात आहे. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची महत्त्वाची उद्दिष्ट आहेत? आणि आपल्याकडे पर्याय आहेत, अविकसित देशांमध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीचा विस्तार करणे, दुसरा आहे रोजगाराच्या संधी निर्माण करणे, तिसरा आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या देशांची मदत करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी तिन्ही गोष्टी म्हणजेच अविकसित देशांमध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीचा विस्तार करणे, रोजगारांच्या संधी निर्माण करून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या देशांची मदत करणे, या तिन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला सांगते. आणि त्यामुळे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 5व्या आणि 6व्या आणि 7व्या प्रश्नामध्ये या 3 प्रश्नांमध्ये आपण 9 महत्त्वाचे उद्दिष्ट पाहिलेले आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे. ते आहेत आर्थिक सहकार्य करणे, विनिमय स्थिरतेला चालना देणे, विनिमय नियंत्रण दूर करणे, त्याच्यानंतर बहुपक्षीय व्यापार आणि पेमेंट स्थापित करणे किंवा पेमेंट सिस्टम स्थापित करणे, अडथळे दूर करून व्यापारास प्रोत्साहन देणे, बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला म्हणतो त्यामध्ये असलेलं असंतुलन दूर करणे, अविकसित देशांमध्ये भांडवलाच्या गुंतवणुकीचा विस्तार करून देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे, उपलब्ध करून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्या मेंबर कंट्रीज किंवा सदस्य देशांना मदत करणे, हे 9 महत्त्वाचे उद्दिष्ट आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पाहिलेले आहेत ह्या 3 प्रश्नांच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंब आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य आहेत. इथे फंक्शन्स किंवा कार्य आपल्याला विचारले गेलेले आहेत. पर्याय आहे, विनिमय दर स्थिरता राखण्यासाठी कार्य करणे, BOP ज्याला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो, संकटाच्या वेळी आर्थिक मदत करणे, BOP क्रायसिसच्या वेळेस आर्थिक मदत करणे त्या देशांना, सदस्य देशांना. त्याच्यानंतर तिसरा आहे तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि सल्लागार कार्यक्रम सुरू करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि सल्लागार कार्यक्रम सुरू करणे, विनिमय दर स्थिरता राखण्याचे काम करणे आणि BOP संकटाच्या वेळी आर्थिक मदत करून देणे. इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य. त्याच्यानंतर 9वा प्रश्न देखील महत्त्वपूर्ण कार्य जे आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याच्या संदर्भात आहे. प्रश्न आहे, टिंब आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची महत्त्वपूर्ण कार्य आहेत. आपल्याकडे पर्याय आहे, मागणी आणि चालनाच्या पुरवठ्यात संतुलन राखणे, दुसरा आहे व्यापार निर्बंध कमी करणे, तिसरा आहे सदस्य देशांना वित्तीय आणि आर्थिक, जे सदस्य देश आहेत त्यांच्या वित्तीय आणि आर्थिक धोरणावरती लक्ष ठेवणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे खूप महत्त्वाचे कार्य आहेत, म्हणजेच मागणी आणि चलनाच्या पुरवठ्यामध्ये संतुलन राखणे, व्यापार निर्बंध कमी करणे आणि सदस्य देशांच्या वित्तीय आणि आर्थिक धोरणावरती लक्ष ठेवणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपण 8व्या आणि 9व्या प्रश्नामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची काही महत्त्वाची कार्य पाहिलेली आहेत. ते आहे विनिमय दर स्थिरता राखण्यासाठी कार्य करणे, BOP संकटाच्या वेळी आर्थिक मदत करणे सदस्य देशांची, त्याच्यानंतर तिसरं होतं तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि सल्लागार कार्यक्रम सुरू करणे, मागणी आणि चलनाच्या पुरवठ्यामध्ये संतुलन राखणे, व्यापार निर्बंध कमी करणे आणि सदस्य देशांच्या वित्तीय आणि आर्थिक धोरणावरती लक्ष ठेवणे. हे 6 महत्त्वाचे कार्य आपण पाहिलेले आहेत. 10वा प्रश्न सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या महत्त्वपूर्ण कार्यांच्या संदर्भात आहे, आणि प्रश्न असा आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची महत्त्वपूर्ण कार्य टिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे, स्थिर आणि निश्चित विनिमय दर प्रणाली राखण्यासाठी कार्य करणे, दुसरा आहे गरिबी कमी करण्यात अविकसित देशांना मदत करणे, तिसरा आहे आर्थिक उदारीकरण, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खाली दिलेल्या तिन्ही गोष्टी हे खूप महत्त्वाचे कार्य आहेत, म्हणजेच आर्थिक उदारीकरण झालं, गरिबी कमी करण्यामध्ये अविकसित देशांना मदत करणे झालं, व स्थिर आणि निश्चित विनिमय दर प्रणाली तयार करणं किंवा राखण्याचं कार्य करणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथे 8व्या, 9व्या आणि 10व्या प्रश्नामध्ये आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खूप महत्त्वाचे कार्य पाहिलेले आहेत, आणि ते कार्य आहेत विनिमय दर स्थिरता राखण्यासाठी कार्य करणे, BOP संकटाच्या वेळी आर्थिक मदत करणे देशांना, तांत्रिक सहाय्य प्रदान करून सल्लागार कार्यक्रम सुरू करणे,
मागणी आणि चलनाच्या पुरवठ्यामध्ये संतुलन राखणे, व्यापार निर्बंध कमी करणे, सदस्य देशांची वित्तीय आणि आर्थिक धोरणं आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणे, स्थिर आणि निश्चित विनिमय दर प्रणाली राखण्याचे कार्य करणे, गरिबी कमी करण्यात अविकसित देशांची मदत करणे आणि आर्थिक उदारीकरण करणे, हे आपण 9 खूप महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य पाहिलेली आहेत किंवा फंक्शन्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आंतरराष्ट्रीय नाणे व आर्थिक समिती असते ज्यात टिंब सदस्य असतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची एक आंतरराष्ट्रीय नाणे व आर्थिक समिती अशा स्वरूपाची एक समिती असते, त्याच्यामध्ये किती सदस्य असतात अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे 12, दुसरा आहे 18, तिसरा आहे 24 आणि चौथा आहे 30. तिथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी आंतरराष्ट्रीय नाणे व आर्थिक समिती आहे त्याच्यामध्ये 24 सदस्य असतात, म्हणून ऑप्शन सी 24 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची विकास समिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे गव्हर्नर बोर्ड जो असतो टिंब सदस्यांची संयुक्त समिती आहे. जी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे त्याची एक विकास समिती असते आणि ती विकास समिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचे जे बोर्ड असतो गव्हर्नर्सचा त्या दोन्ही बोर्डची एक संयुक्त समिती आहे. तर त्या दोन्ही बोर्डांमधनं किती सदस्य या विकास समितीवरती नेमले जातात अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे 10, 15, 20 आणि 25. जर इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची विकास समिती जी आहे त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नर्स दोन्हीकडील म्हणजे जागतिक बँकेचे असतील किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे असतील त्या बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या 25 सदस्यांची संयुक्त समिती ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी विकास समिती आहे, म्हणून ऑप्शन डी 25 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13 प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये टिंब प्रत्येक देशांचे गव्हर्नर आणि उपगव्हर्नर असतात. प्रत्येक जे सदस्य देश आहेत त्याच्यातनं किती गव्हर्नर आणि उपगव्हर्नर असतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4. तर इथे आपलं उत्तर आहे पहिला पर्याय जो आहे 1, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये एक प्रत्येकी सदस्य देशाचे गव्हर्नर आणि उपगव्हर्नर असतात. म्हणजे एक गव्हर्नर आणि एक उपगव्हर्नर ज्याला आपण म्हणतो तो प्रत्येक सदस्य देशाकडनं येणार आहे त्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, टिंब IMF कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि IMF स्टाफचे प्रमुख असतात किंवा आहेत. कोण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्टाफचे किंवा जे तिथे कार्य करणारे लोक आहेत त्यांचे प्रमुख आहेत. आपल्याकडे पर्याय आहे पहिला उपाध्यक्ष, दुसरा आहे व्यवस्थापकीय संचालक, तिसरा आहे राज्यपाल आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर व्यवस्थापकीय संचालक जे आहेत ते IMFचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असतात आणि तेच स्टाफचे प्रमुखसुद्धा असतात, म्हणून ऑप्शन बी व्यवस्थापकीय संचालक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्यकारी मंडळाची नियुक्ती बोर्ड ऑफ गव्हर्नर्सद्वारे केली जाते आणि त्यात टिंब सदस्य असतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्यकारी मंडळ जे आहे त्याची नियुक्ती बोर्ड ऑफ गव्हर्नर्स करतात, पण त्या कार्यकारी मंडळामध्ये टिंब सदस्य असतात. आपल्याकडे पर्याय आहे पहिला 10, दुसरा आहे 15, तिसरा आहे 20 आणि चौथा आहे 24. जर इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्यकारी मंडळ जे आहे त्याची नियुक्ती बोर्ड ऑफ गव्हर्नर्स करतात आणि त्याच्यामध्ये 24 सदस्य असतात, म्हणून ऑप्शन डी 24 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे, IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सामील झाल्यावरती प्रत्येक सदस्य देश टिंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट रकमेचे योगदान देतो. जी रक्कम ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा करतात, एक आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सामील झाल्यानंतर सदस्य देश म्हणून जी रक्कम आपण विशिष्ट रक्कम जी योगदान देतो किंवा जमा करतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये त्याला आपण काय म्हणतो अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे मतशक्ती किंवा वोट पॉवर, दुसरा आहे कोटा, तिसरा आहे शेअर किंवा वाटा आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर IMFमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सामील झाल्यावरती प्रत्येक सदस्य देश हा
कोटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट रकमेचे योगदान देतो, म्हणून ऑप्शन बी कोटा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे, टिंबटिंब आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन नसून एकक आहे, एकक किंवा युनिट आहे. तर कुठली गोष्ट ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन नसून एकक किंवा युनिट आहे? आपल्याकडे पर्याय आहे अमेरिकन डॉलर, दुसरा आहे जागतिक ठेवी पावत्या ज्याला GDR आपण म्हणतो, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट्स, तिसरा आहे अमेरिकन ठेवी पावत्या किंवा ADR अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स, आणि चौथा आहे विशेष रेखांकन अधिकार किंवा SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स. जर इथे आपण पाहिलं तर ऑप्शन डी स्पेशल ड्रॉइंग राईट्स किंवा विशेष रेखांकन अधिकार हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं चलन नसून एकक किंवा युनिट आहे, म्हणून ऑप्शन डी विशेष रेखांकन अधिकार SDR और स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे, SDR ज्याला स्पेशल ड्रॉइंग राईट्स किंवा विशेष रेखांकन अधिकार म्हणतो आपण, त्याच्या बास्केटमध्ये टिंबटिंब चलन समाविष्ट नाही. कुठलं चलन त्या SDR बास्केटमध्ये नाही? अमेरिकन डॉलर, भारतीय रुपया, ब्रिटिश पाऊंड आणि जॅपनीज येन. जर इथे आपण पाहिलं तर भारतीय रुपया हा SDR बास्केटमध्ये नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर भारतीय रुपया आहे. तिथे तुम्हाला अमेरिकन डॉलर मिळेल, ब्रिटिश पाऊंड मिळेल, त्याच्यानंतरनं चायनीज रेनबिन्बी मिळेल, जॅपनीज येन मिळेल आणि युरो मिळेल. तर असे हे 5 महत्त्वाचे चलन जे आहेत ते SDR बास्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लेटेस्ट चायनीज रेनमिन्बी हे ॲड केलं गेलेलं आहे. जर तुम्हाला करंट क्वेश्चन आला किंवा चालू घडामोडीतला आला तर चायनीज रेनमिन्बी हे लेटेस्ट SDRमध्ये किंवा विशेष रेखांकन अधिकार बास्केटमध्ये ॲड केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे, IMF कोटा टिंबटिंब स्वरूपात दर्शविला जातो. IMFचा जो कोटा आहे तो कुठल्या स्वरूपात दर्शविला जातो? पहिला आहे ADR, दुसरा आहे US डॉलर, तिसरा आहे SDR किंवा विशेष रेखांकन अधिकार, आणि चौथा आहे इंडियन रुपीज. जर इथे आपण पाहिलं तर IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जो कोटा आहे तो SDR किंवा विशेष रेखांकन अधिकार याच्या स्वरूपात दर्शविला जातो, म्हणून ऑप्शन सी SDR हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मतदानाचे अधिकार त्यांच्या टिंबटिंबच्या थेट प्रमाणात असतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे मतदानाचे अधिकार आहेत त्यांच्या किंवा त्या देशांच्या टिंबटिंबच्या थेट प्रमाणात असतात. तर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे पर्याय आहे एकूण घरगुती उत्पादन म्हणजेच GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, दुसरा आहे दारिद्र्य दर म्हणजेच पॉवर्टी रेट, तिसरा आहे कोटा जो आपण पाहिला होता वरती की IMFचा एक कोटा असतो जो प्रत्येक देशाला सामील झाल्यानंतर न द्यायचा असतो, आणि चौथा आहे लोकसंख्या. जर इथे आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे मतदानाचे अधिकार आहेत ते प्रत्येक देशांच्या कोटाच्या थेट प्रमाणात असतात, म्हणून ऑप्शन सी कोटा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण 20 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत तिसऱ्या धड्यातील वित्तीय व्यवस्था 2 या विषयाचे. तर नेक्स्ट सेक्शनमध्ये भेटूया आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन. धन्यवाद.